नमस्कार मित्रांनो, मी आली आहे माझ्या माहेरी कारण आम्ही एक ट्रिप प्लॅन केली होती आणि मी ती ट्रेन पुण्यावरूनच पकडणार होते. बट रांगोळीच्या ऑर्डर्स आल्यामुळे मला मुंबईला यावं लागलं. सो मी, गज्जी, सलोनी, विक्रांत, स्वानंद, अपूर्वा आम्ही सगळे मुंबईवरूनच ट्रेन पकडणार होतो आणि वैभव आणि अपूचे काही ऑफिसचे कलिग्स ते पुण्यावरून पकडणार होते. आमच्यासोबत ऋषीची बहीण म्हणजे योगू पण होती. सो हे 2 ते 3 दिवस मी आधी आले होते, तर त्या दिवसाचे काही व्हिडिओज आहेत. हे फायनल तो दिवस आला ज्या दिवशी आम्हाला संध्याकाळी निघायचं होतं. इथे सगळ्यांची पॅकिंग झालेली ऑलमोस्ट आणि ह्या दोघींचं मेम्स बघण्यात टाईम स्पेंड करणं चालू आहे. मम्मीला पण ते मेम दाखवते, त्यांनी स्वतःच असतात. फक्त गज्जीचं हसणं ऑब्झर्व करा तुम्ही. फायनली विक्रांतची बॅग पॅकिंग करायला विक्रांतने घेतलेली आहे. सिरियस घेतलं आहे, थोडं मनावर घेतलं आहे. विक्रांतचा एक मित्र आहे पार्थिव, त्यांनी डॉग कालच आदल्याच दिवशी आणला होता. सो त्याने आमच्याकडे तो सोडलेला. तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे माझ्या भावाला डॉग किती आवडतो. निघालो आम्ही. ऋषी आला होता पुण्यावरून सलोनीला खास सोडायला स्टेशनला. दादरवरून आमची ट्रेन होती आणि आम्ही खूप जण होतो त्याच्या गाडीमध्ये. सो आम्ही एकमेकांच्या मांडीवर बसलेलो. ही आहे योगू, माझ्या ब्लॉगमध्ये पहिल्यांदाच आली आहे. पोचलो आम्ही दादर टीटीला, दादर टर्मिनसला. मम्मी आमच्या गाडीतून नव्हती आली. मम्मी स्वतः ट्रेनमध्ये आलेली. अपूर्वा पोचली आहे, तिचे कलिग पण पोचले होते. बाकीचे कलिग तिचे पुण्यावरून चढणार होते. फायनली ट्रेन आली आणि आम्ही ट्रेनमध्ये बसलो आहे. मम्मी पप्पा मला बाय करतायत. मला खूप कसं वाटत होतं कारण का मम्मी येणार होती, बट काही इश्यूजमुळे मम्मीला आम्ही नाही घेतलं. टाटा बाय बाय करून आम्ही आमच्या जागेवर सेटल झालो. पप्पा आमचे खिडकीच्या बाहेर उभं राहून फोनवरून विक्रांतला इन्स्ट्रक्शन्स देत होते. ते विक्रांत आम्हाला सांगतोय की पप्पा काय काय म्हणतायत. हा यार, मला पण आवडलं. AC ट्रेन होती. सेटल झालो होतो. आता आम्ही खूप वेळ झाला पुणे याची वाट बघतोय. आम्ही हॉरर स्टोरीज ऐकत बसलो होतो आणि फायनली पुणे स्टेशनसुद्धा आलं, जिथे माझी भावंडं खाली उतरली होती उरलेल्या पॅसेंजर्सला कलेक्ट करण्यासाठी. अँड हिअर इज माय बेबी. मी वैभवला ऑलमोस्ट 4 दिवसांनी भेटत होते. त्यांनी केस खूप घाण कट केले, त्यामुळे मला खूप राग आला होता. पण ठीक आहे, काय करणार, उतना तो हमको सहना पडेगा. मम्मीने दोघांसाठी जेवण पाठवलं होतं, तर ते जेवत आहेत. आमचं जेवण झालेलं जे काय होतं ते. आणि इथे आमचा हा डे संपलाय. फर्स्ट नाईट तरी संपली आहे. थँक्यू फॉर वॉचिंग गाईज. स्टे ट्यून फॉर द नेक्स्ट व्लॉग.